उत्साहपूर्वक शब्दानं म्हणा, प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. हालेलुया. एकानं म्हणायचं प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो, दुसऱ्याचं तुम्हाबरोबरही असो. कॅथलिक प्रार्थना पद्धत आहे, तुम्हाबरोबरही असो. हालेलुया. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया. कडकडाट. हालेलुया. Jesus, we worship you, Lord. Hallelujah. अहो सर्व लोक टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. थोडं थोडं पुढं सरकत आपल्या जागेवर बसून घेऊयात, स्थानापन्न होऊयात. हालेलुया. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and his mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं आठवड्याच्या पहिल्या दिवशी या सकाळच्या समयी आम्ही स्वागत करतो. And we welcome you all in the glory and mighty name of Lord Jesus Christ, who is the Son of Almighty God. तुम्ही सर्व निमंत्रित केलेले लोक You आहात. all are invited people. तुम्ही सर्व आमंत्रित केलेले लोक You आहात. have been invited. निमंत्रण कामासाठी दिलं जातं, कार्यक्रमासाठी, And there is one invitation that we give for some work, आणि आमंत्रण जेवणासाठी दिलं and जातं. another invitation that we have for the feast. आणि तुम्ही सर्व लोक त्या दोन्ही कार्यक्रमासाठी पात्र आहात. And you are applicable for both of these invitations. हालेलुया. Hallelujah. म्हणून निमंत्रण आहे स्वर्गाच्या राज्याचं, And there is one invitation for the kingdom of heaven, आणि आमंत्रण आहे प्रभू येशू बरोबर जेवणाचं. and another invitation to have feast with the Lord. किती लोकांना आवडेल प्रभू बरोबर जेवायला? Who all will love to feast with the Lord? हालेलुया. Hallelujah. हा, परमेश्वर आमचा चांगला आहे Our प्रिया. God is good, आणि तो जेवण देतो, and he gives us food. जीवनाच्या गोष्टी शिकवतो. He teaches us the things of त्याचं life. वचन आम्हाला सांगतो. Tells us his word. हालेलुया. Hallelujah. देवाचं वचन हीच आमची खरी भाकर आहे. And the word of God is the true bread for देवाचं us. वचन हेच आमचं खरं धन आणि खरी And संपत्ती the word आहे. of God is the true wealth for us. आणि अशा या धनानं आम्ही तृप्त झालेलो लोक And आहोत. with this wealth we have been satisfied. हालेलुया. Hallelujah. समाधानी लोक. We have been हल्ली satisfied. समाधान ही फार दुर्मिळ होत चाललेली बाब And आहे. satisfaction is very rare. आणि कुणीच समाधानी नाही. And nobody is satisfied. श्रीमंत असू द्या समाधानी नाही, They might be rich but are not satisfied. मध्यमवर्गीय असू द्या समाधानी The नाही, middle class but are not खालच्या satisfied. वर्गातला असू दे समाधानी नाही, Lower class they are not satisfied. मोठ्या पदावर काम करणारा असू द्या समाधानी नाही, Work on a higher designation but they are not satisfied. साध्या जबाबदारी असलेल्या तोही समाधानी The नाही. regular responsibilities they are not satisfied. समाधान मनुष्य कधी मिळू शकत नाही. And satisfaction a man can never कारण attain. समाधान त्यांनाच प्राप्त होतं ज्यांना सत्य माहित आहे. Because satisfaction is only gained by those who know the truth. व्यवसाय करणाऱ्याला जर म्हटलं कसा चाललाय बिझनेस, If I ask a person who does business, how's your business काही going? पहिल्यासारखी मजा राहिली नाही And he बिझनेस. said, it is no fun as before. त्याच्यापेक्षा कुठेतरी 8 तास नोकरी केलेली It's परवडली. better if I work 8 hours somewhere. मग 8 तास नोकरी करण्याला विचारलं कशी चालली जॉब If I ask नोकरी, somebody who works 8 hours a day, काय नोकरीमध्ये काय राहिलं नाही, and they say the job, there's nothing left in सगळी the job. टांगती तलवार आहे. Everything is, साहेबाची बोलणी खा, you hear the scoldings of your boss, घरी आली की बायकोची बोलणी खा, and at home you will hear about your wife. बोलणी खा. You just listen for the मजुरी करणारा scoldings. म्हणतो काही मजुरीमध्ये अर्थ नाही. And the daily wage worker says there is no meaning in working like महागाई this. वाढली पण मजुरी काय वाढत नाही. And there is so much of expense in the world, but there is of no use. माझा एक मित्र आहे, आयएस ऑफिसर आहे. There is a friend who's म्हणजे an IAS असं क्लास officer. 1 ऑफिसर लाल दिव्याच्या गाडीत असतो तो He's असाच आहे. a class 1 आणि officer. त्याच्याकडे फार मोठा म्हणजे एक हवेली तालुका त्याच्या हातामध्ये आहे. And the Haveli taluka is in his hand. आणि मग तो ज्यावेळेस मला भेटतो कधीतरी, When he meets me sometime, नंतर काय दादा काय उपयोग नाही रे, and he says, brother, it's of no use. नुसती नावाला 2 नोकरी आहे, मोठं पद आहे, There's the job and the name is only for name's sake. पण आम्हाला फोन स्विच ऑफ करायला परवानगी नाही. But we do not have the permission to switch off our phone. 24 तास आमचा फोन चालूच पाहिजे. Our phone should be available 24 hours. मंत्र्यांचे फोन येतात, And we get calls from आमदारांचे ministers. फोन येतात, We get calls from different high सगळ्या अशा position लोकांचे people. फोन येतात. We receive calls from all the people. एवढ्या मोठ्या हुद्द्यावर मी आहे, I'm at such a high level. ऑफिस मध्ये माझ्या केबिन मध्ये कोण आलं की सगळे खाली मान घालून उभे असतात. Anybody who comes into my office bows down before me. पण हे मंत्री आम्हाला एकेरी नावानं बोलतात, आम्हाला शिव्या घालतात But these फोनवर. ministers do not talk nicely with us. नुसतं नावाला पद आहे, नावाला सगळं आहे, पण काही उपयोग नाही. Designation is only for namesake, but it is of no use. समाधान कुठेही नाही. There is no satisfaction.
satisfaction. समाधान कसं मिळेल How प्रियानो? will you receive येशू satisfaction? देवाचं वचन आम्हाला सांगतो, The word of God says, जे धार्मिकतेचे भुकेले तहानेले ते धन्य, ते तृप्त होतील. those who thirst and hunger for the word of God, they are blessed and they'll be satisfied. समाधान म्हणजे तृप्तता आहे. Satisfaction means being completely full. समाधान म्हणजे एक आराम आहे. And satisfaction means rest. आणि समाधान कुठं निर्माण व्हायला पाहिजे, त्याची सुरुवात कुठून असते? And where should the satisfaction start from? समाधान हे अंतःकरणात पाहिजे. And satisfaction should be within the heart. समाधान हे चित्तामध्ये पाहिजे. Satisfaction should be in the mind. आणि चित्तामध्ये समाधान घेणं फार कठीण बाब And आहे. it is very difficult to have satisfaction in your आणि mind. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की चित्त समाधानासह असलेली सुभक्ती आणि सर्वात मोठाच लाभ आहे. And the word of God says godliness with satisfaction is of great benefit. चित्त समाधानी असणं फार गरजेचं आहे. Your mind should be satisfied. चित्त समाधान असलं की समाधानी असलं की सगळं समाधानी असतं. If your mind is content, everything is good. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं चित्त समाधानासह असलेली सुभक्ती सर्वात मोठा लाभ आहे. The word of God says godliness with contentment is a great benefit. समाधान आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो. We try to attain satisfaction, आम्ही आमचं शरीर आहे, and this is our body. या शरीराला पण समाधान देण्याचा आम्ही प्रयत्न We करतो. also try to give satisfaction to our body. मग आम्हाला जे आवडतं ते आम्ही खातो. Then we eat whatever we मग like, काय समाधान मिळत नाही. but we do not receive the का satisfaction. समाधान मिळत नाही? Why are we not content? कारण माझ्या प्रकृतीला जे मानवतं ते मी खात नाही. Because whatever is suitable for me, I do not eat माझ्या that. प्रकृतीला न मानवणारं ते पहिलं मला लागतं. Whatever is not suitable for my body, I eat that first. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. And there are how many people? There's different kinds of पवित्र character. शास्त्रामध्ये सांगतं की मर्यादेने राहा. And the Bible says, live in the limit. हालेलुया. Hallelujah. समाधान प्रियानो. Contentment. मग प्रत्येक बायबल वाचते पतींना सांगितले जसं आपल्या शरीरावर तसं आपल्या पत्नीवर प्रेम करा. Husbands have been told to love your wife as you love yourselves. म्हणजे शरीरावर प्रेम करतो प्रत्येक जण. So everybody loves their body. स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो, तरुण असो, वृद्ध असो, प्रत्येक जण आपल्या शरीरावर प्रेम A करतो. man, a woman, a boy or a girl, everybody loves their own body. हालेलुया. करता का नाही तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम? हो का नाही? अहो ते तरी म्हणा की हो की नाही? हो, जोरात म्हणा हो. हा, मग मला सांगा प्रेम म्हणजे नक्की काय आहे? Tell me one thing, what is love? प्रेम म्हणजे काळजी What घेणं. is love means taking care. माझ्या शरीरावर मी प्रेम करतो म्हणजे माझ्या शरीराची मी काळजी घेतो का? If I love my body, do I take care of my body? मी देवावर प्रेम करतो. I love God. मग देवाविषयीची मी काळजी घेतो का उपासने संदर्भात किंवा त्याच्या आज्ञेच्या संदर्भात? Do I take care of in terms of worshiping and spending time with the Lord? हालेलुया. Hallelujah. मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करता का? तुम्ही सगळेजण म्हणता हो. And if I asked you if you love your body, everybody says yes. आता किती जण असं आहे किती लोक असे आहेत की ज्यांना आणि काही खाण्याचं पथ्य आहे पण ते नाही, मला तेच खायचं. And there are how many people who have some dietary constraints? भरपूर आहेत. There are many people. आहेत की नाही? म्हणजे आम्ही काय करतो, आमच्या शरीरावर जाच जुलूम करत असतो And that means we are oppressing our own body. आणि म्हणतो की मी माझ्या शरीरावर प्रेम करतो. And we say we love our own body. हालेलुया. Hallelujah. प्रत्येकाला कुठल्या तरी गोष्टीची अलर्जी असते किंवा या पदार्थाची अलर्जी असतो, पण तो पदार्थ आवडत असतो. जो नको, जो आपल्याला चालत नाही, तोच माणसाला आवडतो. Everybody has some or the other allergy, but we like those things that are not suitable for our कारण body. मनुष्य समाधानी नाही. Because a man is not मग जर satisfied. मी माझ्या शरीरावर प्रेम करतो So if I love my body, तर माझ्या प्रकृतीला जे मानवतं तेच मी खाल्लं I पाहिजे. should eat only those things that are good for my body. जर माझ्या प्रकृतीला न मानवणारे जर पदार्थ मी खाल्ले If I eat something that is not good for me, आणि मग त्रास झाला याचा अर्थ मी काय करतो, मला माहिती की यांनी मला त्रास होणार आहे, and if I'm troubled, I know that I'm going to be troubled, तरी आम्ही खातो and still we eat. आणि तरी मी म्हणतो की मी माझ्या शरीरावर प्रेम करतो. And then also we say that I love my body. ह्याला प्रेम म्हणतात का? Do we call such love? नाही. We do not call such love. हालेलुया. Hallelujah. हो का नाही? नाही. हालेलुया. बरोबर आहे की नाही? नाही. शरीरावर प्रेम करणारा मनुष्य रोज व्यायाम करतो. आपण करतो का? जरा स्वतःला प्रश्न विचारा. If a person who loves his body exercises daily. नाही. We do not exercise. मग आम्ही कसं म्हणू शकतो की मी माझ्या शरीरावर प्रेम करतो? How can we say that I love my body? प्रेम शब्दातून नाही, प्रेम कृतीतून व्यक्त होणं गरजेचं आहे. And love should be expressed by acts and not just words. मी माझ्या देवावर प्रेम करतो आम्ही म्हणतो फार. We say that we love our God. मी माझ्या शरीरावर प्रेम करतो आम्ही म्हणतो फार. We do say that we love our own पण body. मी किती काळजी घेतो माझ्या But शरीराची. how much care do I take
of it. जे मला हवं तेच, जे माझ्या प्रकृतीला मानवतो तेच मी करतो का? Do I do only those things that are good for my body? देवावर मी प्रेम करतो. देवाची काळजी घेणं म्हणजे काय? देवाला जे आवडतं किंवा देवाला जे पसंत आहे त्या करण्यासंदर्भात मी काळजी घेतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. And if you say love God, do we take care in terms of worshiping and spending time with Him? आणि जर मी ते काळजीपूर्वक करत असेल, And if I'm doing that carefully, तर मी म्हणू शकतो की मी माझ्या देवावर प्रेम करतो. then I can say I love my God. आनंद ओढल्या मी म्हटलं की येशू मी तुझ्यावर प्रीती करतो, तर काही अर्थ नाही. If I say only by words that I love you, Jesus, it's of no use. येशू म्हणतो जसं, आणि असे दिवस येतात की मोन आलीच आहेत, त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्याने खरेपणाने करतील. The word of God says such days are coming or have come that my people will worship me in truth and spirit. देवा मी करतो की उपासना रविवारी गेल्यानंतर. And we say, God, we worship you every Sunday. मग आठवडाभर काय करतो? सोमवार ते शनिवार And what happens for the entire rest of the week? काय करतो? What do we do? करतो उपासना, Do we worship? करतो आराधना, Do we praise? वाचतो बायबल, Do we read the scripture? करतो प्रार्थना, Do we pray? पहाटे उठतो का? Do we wake up in the नाही morning? उठत. We don't. आम्ही मग सबबी सांगतो. And we tell excuses. अनेक सबबी आमच्याकडे तयार असतात. And we have many excuses. पण आम्हाला फक्त सबबी सांगतो आणि आम्ही म्हणतो की मी देवावर प्रेम करतो, हा हे होत नाही. And we tell excuses and we say we love God. That does not work. तुमच्या कामाच्या वेळा कामाला द्या, उपासनेची वेळ उपासनेला द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुव्यवस्था असणं गरजेचं. And give proper time to your work and to worship. प्रियानो, आमचं जीवन जे आहे, And our life, बायबल मध्ये सांगतो उपासनेची सुव्यवस्था तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. and the good order of worship should be in you, the word of God म्हणजे says. तुमची दिनचर्या जी आहे, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत And your daily life from waking up till going to bed in the night, तुम्ही विश्वासणारे आहात. you are believers. त्यामुळे तुम्ही दिवसभर जे काही So करता whatever you do throughout the ते day, देवाला सादर केलेली उपासना that आहे. is a worship towards God. मग त्याच्यामध्ये व्यवस्था आहे का? So does it have order? त्याच्यामध्ये सुसूत्रता आहे का? Does it have discipline? त्याच्यामध्ये नियोजन आहे का? Does it have a proper responsibility? या सर्व गोष्टी आम्ही पाहणं फार गरजेचं We आहे. need to see all these things. हालेलुया. Hallelujah. पण महत्वाची गोष्ट समाधान आहे. The main important thing is दुसरी contentment. गोष्ट प्रियानो देव प्रेम आहे, Second is love, जे देवावर आहे, the one on God, जे आमच्या स्वतःवर आम्ही प्रेम करत आहोत. the love towards ourselves. हालेलुया. Hallelujah. एका फार मोठ्या अभिनेत्रीची मी मुलाखत ऐकली I heard about an interview about an actress, आणि तिला विचारलं, and she was asked, त्या मुलाखतकाराने विचारलं की तुम्ही आणि कुणावर प्रेम and करता? the interviewer asked, who do you love? अविवाहित ती आहे. And she was not married. आणि मग तिला जरा कुत्सितपणे पत्रकार फार आगाव असतात. And this interviewers are very smart. असे ते कुठून काय बरोबर गोत्यात आणतील मंत्र्यांना सुद्धा सांगता येत नाही. And they tried to extract information. That attend such interviews because they cannot answer such questions. पत्रकार कुठेही काही विचारतील. Because journalists ask anything मग anywhere. त्या पत्रकाराने So विचारलं, the journalist asked, तुम्ही कुणावर जास्त प्रेम करता? whom do you love the most? ती थोडीशी हसली And she smiled a bit. आणि मग त्यांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं, And she answered him, मी सर्वात जास्त माझ्या स्वतःवर प्रेम करतो. I love myself the most. आणि तिचं ते उत्तर ऐकलं तर ती जगातली, त्यामुळे तिचं उत्तर आणि तिच्या मानाने अतिशय व्यवस्थित आहे. And according to her, her answer was great. आता विश्वासाला विचारलं तुमचं पहिलं प्रेम काय And आहे, if a believer is asked, who is your first love? तर मग आम्ही एखादा मुलगा म्हणेल माझी 10वीत एक गर्लफ्रेंड होती, तर ते माझं पहिलं A प्रेम. boy will say, I had a girlfriend in 10th standard. She हे was my नाही first love. प्रियानो. Not that, आमचं beloved. पहिलं प्रेम आमचा प्रभू येशू ख्रिस्त Our आहे. first love is the Lord Jesus जोरात Christ. म्हणा आमेन. Amen. हालेलुया. आमची पहिली प्रीती आमचा प्रभू येशू ख्रिस्त Our आहे. first love is Lord Jesus Christ. बायबल म्हणतात की पहिली प्रीती तू सोडू नको. So the Bible says, do not leave your first love. आम्ही विश्वासाऱ्यांचं पहिलं प्रेम आमचा परमेश्वर आहे. First love of believers is Lord Jesus नंतर Christ. आमचं आहे. And then ourselves. नंतर माझी पत्नी, माझा पती, माझी मुलं सगळे काय And आहे. then my wife, my husband, my children. तर तिने उत्तर दिलं की मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम And she करते. said, I love myself the most. ती नटी जी आहे ती 80+ आहे. And that actress is 80 plus of पण years of अजूनही age. ती कुठल्या कार्यक्रमाला आली तर अशी व्यवस्थित तिला कोणी म्हणणार नाही म्हातारी आहे. But even though she attends a occasion, she dresses very well मग and comes. तिच्या त्या ऍक्टिव्हिटीवरनं किंवा तिच्या चेहऱ्यावर असलेलं ते तेज त्याच्यावरनं कळतं की ती तिच्या स्वतःवर खूप प्रेम करते, कारण तिने पूर्ण स्वतःची काळजी घेतलेली आहे. Because of her radiance on her face, it is understood she loves her body because she takes care of herself. हालेलुया. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आई वडील जेव्हा आपल्या लेकराची काळजी घेतात तेव्हा त्या लेकराच्या संपूर्ण आणि त्याच्या हालचालीवरनं किंवा त्याची तब्येतीवरनं लक्षात येतं की आई वडील याच्यावर प्रेम करतात. And if a parent loves their children, it is understood about his health that the parent cares for the child. प्रेम म्हणजे काळजी आहे. Love means taking care. हालेलुया.
मग पहिला प्रश्न आता आपण स्वतःला विचार, मी जर माझ्यावर प्रेम करतो जसं माझ्या शरीरावर, तर मी काय करतो So प्रिया? let us ask this ourselves. If I love my body, what do I do? हालेलुया. Hallelujah. प्रेम आमचं असावं. And we should have आई love. वडिलांचं लेकरांवर असतं, And the parents have love for children. पत्नीचं पतीवर असतं, And husband loves the wife. पतीचं पत्नीवर असतं, Wife loves the husband. आणि म्हणून आम्ही पाहतो आमचं देवावर असतं, देव प्रीती आहे. And God is love. हा, मग देवावर जर प्रेम करता, So if you love तर God, देवा संदर्भातल्या गोष्टीची ते कृती करण्याची काळजी आम्ही घेणं फार गरजेचं so आहे. things relating to God, we need to take care of कारण that. ते ज्यावेळेस मी करतो प्रियानो, Because when I do that, beloved, ते केलं ना, त्या कृतीतून माझ्यामध्ये एक तेज येतं, because of that act, there is a radiance on my face. माझा देवावरचा विश्वास My वाढतो, faith on the Lord मी increases. देवाच्या अगोदर अगदी जवळ जातो. I go draw near to the God, आणि मग प्रियानो आम्ही ते करणं फार गरजेचं आहे. and we should do this. आणि म्हणून प्रियानो या दिवसामध्ये आम्ही समाधान मिळवणं फार गरजेचं, चित्त In समाधान. these days, we need to attain contentment. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो देवाचं वचनापासून एपिस्कराचं पत्र याचा 3रा अध्याय, त्याचं 15, 16, 17 वचन वाचलं तरी चालेल. एपिस्कराचं पत्र याचा 3रा अध्याय 16, 17 वचन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. हा, पुढं. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी लांबी खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्याशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. हालेलुया. It says in Ephesians 3:16 onwards that He would grant you according to the riches of His glory to be strengthened with might through His Spirit in the inner man, that Christ may dwell in your hearts through faith, that you being rooted and grounded in love may be able to comprehend with all the saints what is the width and length and the depth and height, to know the love of Christ which passes knowledge, that you may be filled with all the fullness of God. या ठिकाणी बायबल सांगतो शुभवृत्ताचे आकलन व्हावे म्हणून त्यांनी प्रार्थना केली, म्हणून प्रार्थना ती आहे. And this is a prayer to understand the comprehension of gospel. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The scripture says, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. It says that He would grant you according to the riches of His glory to be strengthened with might through His Spirit in the inner man. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असो. That Christ may dwell in your hearts through faith, that you being rooted and grounded in love. या ठिकाणी बायबल सांगते की त्याने तुम्हाला आणि तुम्ही बलसंपन्न व्हावं, त्या आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे ते दान द्यावं अशी मी प्रार्थना करत He's आहे. saying that I'm praying that according to His riches of His glory, He strengthened with might as a spirit the inner man. आता ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. Christ may dwell in your hearts through faith. म्हणजे देव आपल्या अंतःकरणात वास करतो, Means Christ dwells inside of पण us. कशाच्या द्वारे वास करतो? But how does He dwell? विश्वासाच्या द्वारे. Through faith. कारण विश्वासाच्या द्वारे आमचं अंतःकरण स्थिर होतं. Because of faith, our heart is stable. विश्वासाच्या द्वारे आमच्या अंतःकरणाला स्थैर्य प्राप्त होतं. Because of faith, we are stabilized. आमचं चित्त समाधानी होतं. Our mind is stable. आणि म्हणून बायबल सांगते ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा. It says Christ may dwell in your hearts through faith. यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असून So that you being rooted and grounded in love. तिची रुंदी, लांबी, खोली, उंची किती
that you may be able to comprehend what the width, length, depth and height. हे तुम्ही सर्व पवित्र जनाचं समजून घ्यावयास, You may be able to comprehend with all the saints. व बुद्धी सागम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास, So to know the love of Christ which surpasses knowledge, शक्तिमान व्हावे. you be strengthened with it. आणि ही शक्ती म्हणून मी म्हणतो की म्हणून बायबल आम्हाला सांगतं की तुम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं, त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीने रोव, यासाठी तो प्रार्थना करत And that आहे. is why here in scripture says he's praying that you be strengthened with might in your spirit, inner man. आम्ही शक्तिमान व्हावं अशी देवाची इच्छा It's the आहे. will of God that we be आम्ही strengthened. सामर्थ्यवान व्हावं अशी देवाची इच्छा It आहे. is the will of God we be mighty. आणि सामर्थ्य किंवा स्थैर्य आमच्यामध्ये संयम असल्याशिवाय आम्हाला प्राप्त होत नाही. And we do not receive this without we have control in our life. संयम ही फार महत्वाची गोष्ट आहे. Control is a very important thing. संयमनाचा आत्मा म्हणून देवानं आम्हाला दिलेला आहे. And that is why God has given the spirit of म्हणून control. काय झालंय का पाठीमागे काय? हा, बसली का तिथे? गेली का? बरं. Scripture says that you be strengthened. आणि म्हणून या ठिकाणं पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की आणि तुमच्या अंतःकरणात विश्वासाच्या द्वारे त्यांनी वास करावा. And that Christ may dwell in your hearts through faith. संयमनाचा आत्मा, The spirit of control. म्हणून आम्ही पाहतो आत्मसंयमन करणार किंवा आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. So it says the one who has control over his spirit is greater than he who takes down a city. नगर जिंकणं म्हणजे सामर्थ्याचा प्रकार आहे, पराक्रमाचा तो भाग Winning आहे. over a city, that means strength and might. शक्तिमान असल्याचा तो भाग आहे. It represents might. संयम आमच्यामध्ये असेल तर प्रियानो ते एक सामर्थ्य आमच्यामध्ये कार्य करतं. If we have control, the might works in us. म्हणून या ठिकाणी बायबल सांगते की ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असो. So that Christ may dwell in your hearts through faith, that you be rooted and grounded in love. मला सांगितलं प्रेमाविषयी, प्रीतीविषयी मी तुम्हाला बोललो. I told you about love before. या ठिकाणी बायबल सांगते की प्रीतीमध्ये तुम्ही मुळावलेलं पाहिजे. Here it says you be rooted in love. मग तुम्ही ती काळजी घेणं गरजेचं You आहे. need to take care. हालेलुया. Hallelujah. आम्ही आमच्यावर प्रेम करतो म्हणजे आम्ही आमची स्वतःची काळजी घेतो. If we love ourselves, that means we take care of आम्ही ourselves. देवावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? And if we love our God, what does आम्ही it mean? देवा संबंधी किंवा उपासने संबंधी असलेल्या गोष्टीची काळजी घेऊन त्याप्रमाणे आम्ही कृती करतो. Take care of the things pertaining to God, that is worshiping देव Him. आमच्यावर प्रीती करतो म्हणजे काय करतो? God loves us means what does it देव do? आमची काळजी करतो. God takes care of आणि त्याने us. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याला आम्हाला बाहेर He काढलं. brought us out of the pit and the miry clay. आम्हाला मरणातून त्याने जीवनामध्ये आणलेलं आहे. He brought us into life from हे death. प्रीतीचं सामर्थ्य आहे. This is the strength of हे love देवाचं सामर्थ्य This is the आहे, strength of जे आज God तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कार्य करत that आहे. works in you and आम्ही me today. खऱ्या अर्थाने त्या प्रीतीमध्ये मुळावलेले आहोत, तर आम्ही शक्तिमान लोक आहोत. Are we strengthened and are we really rooted in this love? आम्ही त्या कुठल्या गोष्टीला घाबरत नाही. We are not आम्ही scared of आजाराला disease. घाबरत नाही. We are not afraid of आम्ही disease. मरणाला घाबरत नाही. We are not scared of आम्ही death. समस्याला घाबरत नाही. We are not afraid of the problems. हालेलुया. Hallelujah. कारण संकटात ही धीर आमच्यामध्ये आहे. Because all in the trials and tribulations we have patience. रोमकराचं पत्र हा इतर तो अध्याय पण तसाच ठेवा. रोमकराचं पत्र 5वा अध्याय 1 ते 5 वचन वाचा. यास्तव यास्तव आपण विश्वासाने पुन्हा एकदा विश्वासाला यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. नीतिमान ठरवलेले आहोत. कसे नीतिमान ठरवलेले आहोत? विश्वासाने. विश्वासानं. ख्रिस्तानं आमच्या अंतःकरणात कसा वास केलेला आहे? विश्वासानं. नीतिमान कसे ठरलेले आहोत? विश्वासानं. हालेलुया. विश्वास काय करतो? आमचं चित्त स्थिर करतो. आमेन म्हणा. हालेलुया. आमेन. मग पुढे वाचा काय लिहिलंय. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत म्हणून. नीतिमान ठरविलेले आहोत म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणास देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो. त्याच्या अगोदरचं वचन होतं 3 आणि 4 वचन, त्याच्यामध्ये ते लिहिले बघा. धीर असे केवळ नाही तर संकटातही जय उत्सव करू. का संकटात जय उत्सव करू? कारण चित्त स्थैर्य आहे, चित्ताची स्थिरता आहे. हालेलुया. वाचा. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो. धीराचा परिणाम कसाला लागण्याचा परिणाम आशा मनोभंग करीत नाही. बस. It says in Romans chapter 5 and 1 onwards, therefore having been justified by faith,
we have peace with God through our Lord Jesus Christ, through whom we also we have access by faith into this grace in which we stand and rejoice in hope of the glory of God. And not only that, but we also glory in tribulations, knowing that tribulation produces perseverance, and perseverance character, and character hope. And now hope does not disappoint. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, Here the scripture says, तिथं शुभवृत्ताचं आकलन व्हावं म्हणून प्रार्थना आहे. and there is a prayer for the comprehension of the ख्रिस्ताने gospel. तुमच्या अंतःकरणात विश्वासाच्या द्वारे वास केलेला आहे किंवा प्रवेश केलेला आहे. Christ has dwelt in your hearts through faith. आणि विश्वासाचा परिणामाविषयी या ठिकाणी पौल सांगत आहे. And the effect of faith, here Paul says, याच तो आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत. we have been justified by faith. म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवावर असलेला शांतीचा लाभ घडो. So we have peace with God through our Lord Jesus Christ. ज्या कृपेत आपण आहोत तिच्यात त्याच्याद्वारे आणि आपला प्रवेश ही विश्वासाने झाला आहे. And through whom we also have access by faith into His grace. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जे उत्सव करू. And which we stand and rejoice in hope of the glory of असे God. केवळ नाही, And not only तर that, संकटात ही जे उत्सव करू. but we also glory in tribulations. कारण आपल्याला ठाऊक आहे की Because we know, संकटात कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम we धीर. know that tribulation produces perseverance. हालेलुया. हा धीर कुठून येतो? Where does this perseverance come स्थिरतेमधून from? येतो. It comes from the stability. ज्या मनुष्याचा अंतःकरण स्थिर आहे तो धीर असलेला मनुष्य A man आहे. who has a stable heart is a patient one. आम्ही धीरानं वाट पाहणारे लोक We are the आहोत. people who wait with patience. आणि आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा We know होतो. tribulation produces perseverance, आणि धीराचा परिणाम कसाला लागणे. and perseverance character. एखाद्या गोष्टीचा कस लागणे त्याला आपण म्हणतो तसं धीराचा परिणाम काय होतो? कसाला लागणे And आहे. perseverance produces character. आणि कसाला लागण्याचा परिणाम And character आशा, कसा लागण्याचा आशा आहे. produces hope. आशा मनोभंग करीत And नाही. hope does not disappoint. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे And the spirit that has been given to us, आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. love of God has been poured into our hearts पवित्र आत्म्याच्या द्वारे. through the Holy मग Spirit. आत्मा कुठला आहे? What हा is this संयमाचा spirit? आत्मा This आहे. is the spirit of म्हणून control. त्यानं आम्हाला संयमाचा आत्मा दिलेला He आहे. has given a spirit of control. सावध मनाचा आत्मा त्यानं दिलेला A आहे. spirit of caution म्हणून has मी given us. मगाशी इफिसकराच्या पत्राकडे आलो त्या ठिकाणी परत या. बायबल आम्हाला सांगतो The Bible says, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असून Christ may dwell in your hearts through faith, that you be rooted and grounded in love. तिची लांबी, रुंदी, खोली, उंची किती आहे हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्या. You may be able to comprehend with all the sense what is the width, length, आणि depth and height. चित्त समाधान असल्याशिवाय And without having a stable किंवा mind, चित्ताचं स्थैर्य प्राप्त झाल्याशिवाय without having received the contentment किंवा of जो mind, संयमानाचा आत्मा आम्हाला दिला त्या आत्म्यामध्ये चालल्याशिवाय and without walking in the spirit of control, आम्हाला त्या गोष्टी समजणार नाही. we will not understand those आणि things. त्या गोष्टी आम्हाला समजावा ही देवाची इच्छा आहे. It is the will of God that we understand these कारण आम्हाला things, परिपूर्ण व्हायचं आहे. because we want to be आम्हाला complete. पूर्णत्व गाठायचं We आहे. want to attain म्हणून या perfection. ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतात त्याची रुंदी, लांबी, खोली, उंची ही किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्या. So the scripture says you may be able to comprehend with all the saints the width, length, depth and height. सर्व पवित्र जनासह. With all the saints. हालेलुया. Hallelujah. आता सर्व पवित्र जनामध्ये तुम्ही सगळे ध्यान आला. In all the saints you are also मी included. आहे, प्रशु आहे, तुम्ही सगळे जण And आहात. we are there and everybody is present. त्याची लांबी, रुंदी, खोली जर आम्हाला मोजायची असेल If I want to calculate the width, तर length, ते depth and किती height, पवित्र जनासह समजून घ्या. so we should comprehend with all the saints. मग आम्ही सर्व जर पवित्र जन त्याचे आहोत So if we all are the saints of His, तर आमच्यामध्ये तो एक आत्मा कार्य करत आहे. there's only one spirit working amongst संयमनाचा us, आत्मा, spirit of control, सामर्थ्याचा आत्मा, spirit of strength, समंजसपणाचा आत्मा, spirit of understanding, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, spirit of the fear of God, सुज्ञानाचा आत्मा. spirit of wisdom. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही जर सर्व त्या आत्म्यानं आहोत तर आम्ही म्हणू शकतो सर्व पवित्र जनासह. So if the spirit is in us, we can say with all the saints. ख्रिस्तानं आमच्या अंतःकरणात विश्वासाच्या आधारे वास करावा. Christ may dwell in your hearts with म्हणून faith. जिथं विश्वास आहे तिथं धीर आहे. So where there is faith, there is जिथं perseverance. विश्वास आहे तिथं स्थैर्य आहे. Where there is faith, there is stability. आणि स्थिरता कुठं पाहिजे? And where do we want stability? अंतःकरणामध्ये पाहिजे. In our hearts. समाधान कुठं पाहिजे? Where should we have contentment? अंतःकरणामध्ये पाहिजे. In our hearts. चित्त आमचं समाधानी असणं फार गरजेचं Our आहे. mind should be satisfied. आणि समाधान मिळवण्याचं एकच ठिकाण आहे There is only one way to achieve देवाची contentment, समक्षता, the presence of God, देवाचं सानिध्य, the fellowship with आणि God, त्याच्यामध्ये आम्हाला चालायचं and we आहे. need to walk in आणि it. देवाचं सानिध्य जर आम्हाला पाहिजे If we want the fellowship of तर ती God, उपासना, ती सुभक्तीमध्ये आम्ही चालत आहोत का?
Are we walking in that godliness? आम्ही देवाची उपासना करत आहोत का? Am I worshiping Lord? आमचं चित्त स्थिर आहे Is का? my mind stable? का आम्ही साध्या साध्या प्रश्नाला घाबरून सुटतो? But we fear the smallest problems. हालेलुया. Hallelujah. काय आम्ही करतो प्रिया? What do we do, beloved? देव जर माझ्याजवळ पाहिजे, If God should be with me, तर संकटात मी जे उत्सव करणं गरजेचं आहे. so I need to glory in tribulations. संकटात जे उत्सव करणं म्हणजे काय, ते काय सिद्ध करतं? तर तुम्ही तुमचं चित्त स्थिर आहे. Rejoicing in tribulation, that means you are satisfied. Your mind is satisfied. चित्त स्थिर आहे. Your mind is stable. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मला काल रात्री मला झोपायला बेडवर जायला उशीर झाला. And I was late to sleep yesterday night. नेहमीप्रमाणे उशीर झाला. As always, I was late. आणि रात्री मला इतका भयंकर पित्ताचा त्रास झाला. And yesterday I had a problem of acidity. आणि मला पित्त झाला की मला जोरात ठसका लागतो. माझं ते पित्त सगळं श्वास की जातं, जीव गुदमुरतो, असं वाटतं की आता जातोय की काय, अशी अवस्था होते. And because of that acidity, it's hyperacidity. That's why I feel like I'm being suffocated. आणि 2 वेळा ते तसं झालं. And twice it happened. मला घाम आला. I sweat. मी रात्रभर झोपू, त्याच्यानंतर मी झोपू शकलो नाही. I could not sleep that night. 3:30 मला थोडा डोळा लागला. And 3:30 I dozed मी off. बरोबर 4 वाजता पुन्हा माझ्या नेहमीच्या वेळेला मी उठलो. I woke up at 4 as always. उठल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा उठल्या आवरून जाणते तेव्हा मी प्रार्थनेला बसलो. And after being ready, when I sat for पहिल्यांदा prayer, प्रभूला म्हटलं, परमेश्वरा तू चांगला आहे. रात्री जो पित्ताचा त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आरोग्य देणारा तू माझा देव माझ्या बरोबर आहे. and first thing I said, God, you are good. Your mercy endures forever. Whatever problems I faced, I give you glory. जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं, So whatever happens in our जे life, काही आमच्या शरीरामध्ये बदल घडतात, whatever changes happen in our देवाच्या body, इच्छेच्या विरोधात होत नाहीत. that does not happen without the will of God. हालेलुया. Hallelujah. सर्व परिस्थितीमध्ये काय, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया So सनातन in all आहे. situation, God is good and your mercy endures forever. देवाची स्तुती असो, रात्रभर मी जागलो. And glory to God that I was awake all night. माझ्या नेहमीच्या वेळेप्रमाणे देवाच्या कृपेने मी प्रार्थनेला By उठलो. the grace of God, I was awake at the तुमच्या regular समोर time. देवाचं वचन सांगायला मी उभं राहिलो. I'm standing in front of you to preach the word of God. माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारे 1% सुद्धा माझ्यामध्ये कुठलाही आणि थकवा नाही, आळस नाही, कारण आम्ही प्रभूच्या प्रीतीमध्ये मुळावलेले आहोत. There is not a fraction of tiredness or laziness because we are rooted in the love of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ते प्रीती आम्हाला बळ देते. That love strengthens ते us. प्रीती आम्हाला सामर्थ्य पुरवते. That love gives us ते might. प्रीती आमचं चित्त स्थिर करते. That life makes a mind ते stable. वचन आम्हाला बळ And that देतं. word gives us strength. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. काय आवाज देऊयात, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊयात. हालेलुया. हालेलुया. बाय तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास, So that you comprehend with all the saints. व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती. कशी आहे देवाची प्रीती? बुद्धीस अगम्य. The love of Christ which surpasses knowledge. समजायला जरा कठीण आहे. It is difficult to understand. अगम्य आहे ते प्रियानो. And it is love of God which surpasses आणि ती knowledge. प्रीती, ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास So that you know the love of तुम्ही Christ. शक्तिमान व्हावं. That you be strengthened. म्हणजे प्रीती ओळखून घ्यायला तुम्ही कसं पाहिजे? शक्तिमान पाहिजे. You should be strengthened to understand the love of शारीरिक Christ. शक्तीचा तिचा काय उपयोग नाही. And the physical strength is of no use. अंतर्यामीची शक्ती तिथं पाहिजे. Strength of the inner man is. म्हणून तो सुरुवातीला म्हणतो की त्याच्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्ही अंतर्यामी बल संपन्न व्हावे. So it says in the beginning, according to the riches of His glory, you be strengthened with might through His Spirit. जेवढं तुम्ही अंतर्यामी बल संपन्न, The more your inner man is strengthened, तेवढं तुमचं चित्त स्थिर आहे. the more your mind is stable, तेवढा तुमचा आत्मा स्थिर आहे. the more your spirit is तुम्ही stable. घाबरणारे लोक नाही. You will not be people who are तुम्ही afraid. शक्तिमान व्हायचंय देवाची प्रीती ओळखून घ्यायला. You have to be strengthened to understand the love of Christ. असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. So that you may be filled with all the fullness of God. हालेलुया. Hallelujah. काय सांगितले? देवाच्या सर्व पूर्णतेइतके तुम्ही परिपूर्ण व्हावे. That you may be filled with all the fullness of God. आणि स्थिरतेशिवाय तुम्ही ती पूर्णता गाठू शकत नाही. And without the stability, you cannot attain that fullness. म्हणून देवानं आम्हाला संयमाचा आत्मा And दिलेला. that is why God has given us the spirit of control. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमचं
प्रत्येकाचं ध्येय काय आहे? What is the goal of each one of पवित्र us? शास्त्रामध्ये देवाच्या सर्व पूर्णतेत की तुम्ही परिपूर्ण व्हा. Word of God says you be filled with all the fullness of God. आणि मग या परिपूर्णतेपर्यंत जाण्यासाठी ती परिपूर्णता गाठण्यासाठी So to attain this fullness, तुम्हाला चित्त स्थिरता असणं गरजेचं your आहे. mind needs to be तुम्ही stable. स्थिर चित्ताचे लोक असणं You should be गरजेचं आहे. people with a stable आणि mind. म्हणून तो तुम्ही त्याच्यामध्ये असावं, त्याच्यामध्ये चालावं, यासाठी देवानं जो आत्मा दिलाय तो आत्मा संयमाचा आत्मा आहे. And that is why the spirit of control that is given to you, that you may walk मग in आपल्या it. विषयाकडे आपण येऊया. So let us turn to a topic. तिमोथेचं दुसरं पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 7वं वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. अनुशासनाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. Says in 2 Timothy 1:7, for God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of a sound mind. माझ्या पाठीवर सगळं बनायचं. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तो सामर्थ्याचा, तर सामर्थ्याचा जोरात सामर्थ्य असला तर का बोला, तर सामर्थ्याचा प्रीतीचा व अनुशासनाचा मूळ भाषा तर त्याला लगेच संयमाचा आत्मा दिला आहे. हालेलुया. त्याच्या सर्व पूर्णतेत का परिपूर्ण तुम्ही व्हावं यासाठी तो आहे. So that you be filled in the fullness of God. That is why it has been given to you. कारण संयम असल्याशिवाय ते होणं शक्य नाही. Because without control that is not possible. समाधानी असल्याशिवाय ते होणं शक्य नाही. Without being content it is not possible. म्हणून आमचं चित्त समाधानी असणं So our गरजेचं आहे. mind should be content. आमच्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. We need to have self control. आम्ही प्रभूमध्ये आहोत म्हणजे कशासाठी आहोत ते आम्ही ओळखणं गरजेचं We आहे. need to identify why we are in Christ. मी नेहमी सांगतो प्रभू म्हणजे फक्त आशीर्वाद नाही प्रियानो. देवानं त्याच्यापेक्षा कितीतरी विशेष उद्देशानं मरणातून तुम्हाला सोडवलंय, जगातून तुम्हाला बाहेर काढलंय यासाठी की तुम्ही ख्रिस्ताबरोबर त्याच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये असावं. And being in Christ does not mean only blessings and blessings. It means much more that you be in heaven in His kingdom. ह्याच्याशिवाय मोठा आनंद तो काय नाही. There is no other joy greater than this. ते ध्येय आम्हाला गाठायचं And आहे. we have to attain that goal. तिथपर्यंत मला पोहोचायचं We आहे. need to reach there. म्हणून मला त्या प्रीतीची खोली, लांबी, रुंदी मला समजून घ्यायची We आहे. need to understand the depth, width, length and height of the love. कुणाचं समजून घ्यायची आहे. We need to understand it all. पवित्र जनाचं समजून घ्यायची We need आहे. to understand with all ती the प्रीती saints. समजण्यासाठी मला शक्तिमान व्हायचं आहे. To understand the love, we need to be strengthened सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, with the strength of Holy Spirit, संयमाचा आत्मा, the spirit of मग control. त्याच्या पूर्णतेत का मी परिपूर्ण व्हावं. So we will fill in the fullness of it. म्हणून आम्हाला संयमाचा आत्मा त्यानं दिलेला He आहे. has given us spirit of control. हालेलुया. Hallelujah. आणि आमचा विषय चाललाय ज्याची चित्त स्वाधीन नाही तो गाव कुसून असलेल्या पडक्या And गावासारखा it आहे. says those who has a control over his, those who does not have control over his spirit is मग like a city with broken walls. नम्रतेविषयी काही गोष्टी पाहिल्या We learned about humility. आणि त्या गोष्टीचं काही आम्ही जे आज्ञा देवाने दिली त्याविषयी मी पाहिलेला आहे. We learned about the commandments that God has रोमकरांचं given. पत्र 12 अध्याय 16 वचन वाचा, नंतर पुढचे आपण संदर्भ पटपट घेऊया. मागच्या वेळेस मी जवळजवळ 1 तास किती मिनिटं प्रयत्न केलं. मला जरा हात करा, बास झाला आता. 45 मिनिटं झाले की हात वर करा, बास. हालेलुया. परस्पर एक चित्त असा, परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त का जातं सांगा बरं. Why do we set a mind on high things? समाधानी नसलं की, when we are not content. हालेलुया. माझ्या घरामध्ये अमुक इंचाचा स्क्रीन आहे, टीव्ही आहे, काय LED का काय म्हणतात त्याला, LED ना. I have so and so inches of LED TV in my house. आता फार मोठमोठे भिंती इतके लांब मोठे स्क्रीन आलेले आहेत. And there are huge screens. मग आता तो माझ्याकडे आहे, समजा माझ्याकडे किती इंचाचा असतो कमीत कमी, जे काय असेल तर माझ्याकडे एखादा XYZ आहे त्या साईजचा टीव्ही आहे. If I have a so and so inch television. माझ्या शेजारच्या म्हणे अजून दुसरा मोठा आणला. And if my neighbor brings a bigger one. त्याने मोठा आणला माझ्यापेक्षा. He brought a bigger one than me. चित्त गेलं त्या मोठ्या वस्तूवर. And your mind is set on that thing. माझ्या पण घरात तो पाहिजे. Even my house needs it. हालेलुया.
Hallelujah. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवणं म्हणजे तुम्ही समाधानी नाही हे सिद्ध Do होतं. not set your mind on high things. That means you are not content. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. म्हणून विश्वास तर म्हणजे नक्की काय, धार्मिकता म्हणजे नक्की काय, आत्मिकता म्हणजे नक्की काय हे आम्ही समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand what is a believer and what is spirituality. आत्मिक गोष्ट फार अतिशय आणि समजण्यासाठी अतिशय चांगल्या आम्ही समजून घेणं का आणि गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फार आणि त्या गोष्टी आपण समजून घेऊ त्याप्रमाणे आम्ही चाललो की फार आनंद मिळतो. And we receive great joy when we walk in that मी spirituality. नेहमी मागे तुम्हाला सांगितलं की धार्मिकतेविषयी बऱ्याच लोकांच्या बऱ्याच काय काय कल्पना असतात. And some people have different ideas of spirituality. मग त्या मी नेहमी तुम्हाला सांगतो की त्याला आम्ही म्हटलं मग एक कवी अतिशय सुंदर शब्द वापरतो त्याला स्पिरिच्युअल कॉन्स्टिपेशन म्हणतात. And a poet uses a different word that is called spiritual constipation. कॉन्स्टिपेशन म्हणजे आम्ही पाहतो बद्धकोष्ठता, And it's called spiritual constipation. आध्यात्मिक बद्धकोष्ठता. Spiritual constipation. अतिशय समर्पकतेने शब्द And वापरलाय. that is very accurate. आणि आम्ही तशाच गोष्टीवर आत्मिक जीवन जगणं, विश्वासाचं जीवन जगणं म्हणजे धार्मिकता म्हणजे तशाच गोष्टी आम्ही करत असतो. And living a holy and spiritual life, we mean those things itself. नाही हे चालत नाही, नाही हे असं नाही, मी तसं नाही. आनंद घ्या. And this does not work like that. This does not that. देवानं Enjoy आम्हाला yourselves. देवानं आम्हाला विपुल जीवन दिलेलं आहे. And God has given us an abounding life. कसं जीवन दिलेलं आहे? विपुल, He's given a life with abundance. अमर्याद जीवन A दिलेलं आहे. limitless life. तो आनंद उपभोगा प्रियानो. Experience that आणि joy. देवाने ते तुम्हाला दिलेला आहे. Because God has given it to you. मी तुम्हाला आनंद देत आहे. And I'm giving joy to you. आनंदाच्या नद्या वाहतील. And the rivers of joy will मग flow. सगळ्या गोष्टीचा आनंद तुम्ही घ्या. So enjoy everything. मर्यादेमध्ये राहून तो आनंद घेणं Within गरजेचं the आहे. boundaries we need to enjoy. हालेलुया. Hallelujah. आम्ही रसिक असावं. We should be take interest in things. अरसिक लोकांचा काय उपयोग नाही. If the people are not interested, it's of no use. हालेलुया. याचा अर्थ आमच्यामध्ये अजून ईश्वरी स्वभाव आला नाही. Means still we do not have the divine nature. कारण आमचा देव हा रसिक आहे. Because God is a God who's of त्याला interest. म्युझिक आवडतं, He likes music. त्याला गाणं He आवडतं, likes songs. त्याला चांगले चांगले उत्तम पदार्थ He आवडतात. likes delicacies. तुला आवडतं का? हालेलुया. Hallelujah. हा चांगली वस्त्र त्याला He आवडतात. likes good, nice clothes. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. मग आम्ही तो आस्वाद घेणं गरजेचं आहे प्रियानो. So we need to also ही experience these रसिकता things. आमच्यामध्ये येणं गरजेचं And आहे. that should be inside of us. उगाच कसं तरी आपलं जीवन जगायचंय. Just living a life हालेलुया. feeble. तसं काय उपयोगाचं? It's of no use. आनंद करा. Enjoy yourselves. कपडे का घालायला चांगले आवडतात घाला चांगले. If you like to wear पण nice आपल्याला clothes, wear सूट it. होतील असे घालायचे. But wear suitable आपल्या clothes. देवाचं नावाचं गौरव होईल असं घालायचे. Wear something that will glorify the name of God. हालेलुया. देवाच्या Hallelujah. नावाची निंदा होईल असं कुठली गोष्ट करायची Do नाही. not do anything that will mock the name of आणि Christ. ते न करता तुम्ही जे काय कराल तुम्ही आनंद उपभोगत And without आहात. doing that, if you do anything, you will receive joy. हालेलुया. Hallelujah. त्याच्यासाठी आपल्यामध्ये सुज्ञपण येणं गरजेचं For आहे. that, we need wisdom मग inside ते us. सुज्ञपण पण कुठून येतं? And that wisdom, where do we get it from? आत्मा कुठला आहे? सुज्ञानाचा. The spirit, that is the spirit of wisdom. हालेलुया. Hallelujah. समंजसपणाचा. आम्ही Spirit of भांडत नाही understanding. We do not argue. कारण आमच्यामध्ये समंजसपण आहे. Because we have understanding. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. We understand कारण everything. सुज्ञ आम्ही आहोत. Because we are wise. कारण सुज्ञानाचा आत्मा आमच्यामध्ये Because आहे. the spirit of wisdom is inside of म्हणून us. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू Do नका. not set your mind on high things. जितक्या मोठ्या गोष्टीवर चित्त तुम्ही असमाधानी The आहात. more you set your mind on high things, you'll be not content. देवानं जे दिले त्याच्यामध्ये समाधानी राहा. Be satisfied with what God has given आपल्या you. वेतनामध्ये समाधानी Be राहा. satisfied in your salary. देवानं जे आपल्याला दिले त्याच्यामध्ये समाधानी राहा. Content with whatever God has जो given you. थोडक्याविषयी विश्वास राहतो त्याचे बहुतांवर नेमणूक करणारा तो देव One आहे. who is faithful over the small things, God will appoint him for the high things. म्हणजे जो थोडक्याविषयी समाधानी राहतो The one who is content for the smaller things, त्याला अधिक गोष्टी देणारा तो देव आहे. He is a God who will give him more. हालेलुया. Hallelujah. म्हणून संतोष येत असलेली चित्त समाधानाचा असलेली सुभक्ती सर्वात मोठा लाभ. So godliness with contentment is a great benefit. कुठल्या ते एका संतांनी म्हटलेलं आहे, And some saint has said, ठेविले अनंती तैसेच राहावे चित्त असू द्यावे. माहित नाही हा. इतर संतांचं पण इतर संतांचं पण वाचायचं चांगलं असतं. फ्रान्सिस दी ब्रेटो किती लोकांना माहिती आहे? फादर फ्रान्सिस दी ब्रेटो. हातवर करा जरा चांगले. हा अतिशय प्रभावी
कॅथलिक फादर वक्ते होते. And he's a great Catholic father. आणि संत साहित्याचा प्रचंड अभ्यास त्यांचा And होता. he studied a lot of these things. मी ज्या लायब्ररीमध्ये पूर्वी माझे जिथं मी मेंबर होतो तिथे एकदा ते आले होते. And earlier, when I was a member of the library, he came there. त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं. And that was the first time I saw him. व्याख्यान आल्यानंतर त्या हॉलमध्ये आल्याला सगळ्या न्यूज वर्तमानपत्राचे सगळे पत्रकार तिथं असे एकदम ते आत आल्याला त्याच्या पाठीमागे झुंडच्या झुंड घुसले हॉलमध्ये. And when he came, all the journalists crowded and gathered and went inside. त्याच्या अगोदर मी त्यांचे सकाळला फक्त काही कात्रण लेख यायचे ते वाचायचं. And before that, I only used to read some articles of his in the newspaper. त्या दिवशी मला त्याने आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो त्या आणि मला ऐकायला मिळालं. And that day I went to that occasion, I got to hear. अतिशय प्रचंड विद्वान मनुष्य, देवाचा सेवक, he's very wise and the servant of God. सर्व साहित्य आणि जे संत साहित्य ते अतिशय त्यांना महाराष्ट्राची संत परंपरा वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास त्यांचा होता. And he used to have a lot of literature studies. आणि अशा मस्त ओव्या सांगू ते करत होते, सगळे लोक मंत्रमुग्ध झाले होते. And he used to say in such a poetic way, everybody was lost. आणि तेव्हा मला समजलं, म्हणजे मी ते जाणून घेतलं की अरे आपण फक्त आणि अमर्यादित राहतो. आणि मी पाहतो त्या मर्यादा आमच्यामध्ये असावी, पण या गोष्टीसाठी आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. And that time I understood we limit ourselves, but we need not limit ourselves in this matter. ज्या महाराष्ट्रामध्ये मी राहतो त्या महाराष्ट्रातले जे संत होऊन गेले त्याचा अभ्यास मला पाहिजे. And whoever great people have been in Maharashtra, I need to study about या them. महाराष्ट्रामध्ये जे थोर पुरुष होऊन गेले त्यांचा अभ्यास मला पाहिजे. The renowned men in here, I should know about them. या महाराष्ट्रातले जो थोर आणि शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचा अभ्यास मला पाहिजे. And the scribes who have been great in the Maharashtra, I need to know them. करावा प्रियानो. And we should study. हालेलुया. Hallelujah. जयंत नारळकर किती लोकांना माहिती आहेत? All know Jayant Narayan. कोण आहे सांगा बरं. होऊन गेले ते, पण कोण आहेत? And who is he? शास्त्रज्ञ आहेत, बरोबर आहे ना. आणि त्यांची एकदम मुलाखत ऐकत होतो, अतिशय साधे व्यक्ती. And I was listening to his interview one day. आणि मग ते माझ्या मिसेसच्या बँकेमध्ये ते तिथले कस्टमर होते, त्यावेळेस ते यायचे अतिशय साधे जब्बा कुर्ता असे पायजमा नेहरू शर्ट असे घालून यायचे आणि एका कस्टमर सारखं टोकन घेऊन ते कोपऱ्यात साहेबाला आतमध्ये घाम फुटायचा, अरे त्यांचे पैसे लवकर द्या त्यांना, ओ साहेब इथं येऊन बसा, पण ते आपले शांत. And he was a customer in my wife's bank. He used to come very simply dressed, and the person inside used to sweat because he's outside. जेवढे विद्वान तेवढे ते नम्र असतात. The more they're renowned, the more they are humble. त्यांच्या मुलाखती ऐका, अतिशय सुंदर आहेत. And listen to their interviews. एकदा ते एका कॉन्फरन्स साठी अमेरिकेला गेले. And they went to a conference in America. आणि तिथं थोडा वेळ होता, त्यामुळे ते एका व्यक्तीला घेऊन ती व्यक्ती त्यांना आतमधलं ते सगळं त्यांचं लॅब वगैरे जे आहे ते खगोलशास्त्राचं ते सगळं दाखवत होते. Because there was some time a person was introducing to the other things inside. ते जात असताना तिथं थोडंसं काही लंच ब्रेक का काहीतरी असेल, त्यामुळे तिथं थोडे टेबल वगैरे सगळे रिकामे होते. And because there was lunch break, that some of the tables were empty. मग त्यांनी ते विचारलं की आज काय इथं कोणी काम करताना दिसत नाही. And he asked, I do not see anybody working over here. मग ते म्हटलं की अहो नाही, ते आहे त्यात आमच्याकडे एक भारतामधून आयुका सेंटरमधून एक फार मोठे सायंटिस्ट येणार आहेत आम्हाला मार्गदर्शन करायला. And he said there's a great scientist from India who's going to come to guide us. ते सायंटिस्ट आपल्याबरोबर हे त्यांना माहितच नव्हतं. He did not know the same scientist is with him. आणि ते म्हटले की ते आयुकामधून ते येणार आहेत अतिशय मोठे, आणि आज त्यांच्याबरोबर आमचं कॉन्फरन्स आहे, असं आहे, सगळ्या गोष्टी सांगत होते. And he said that's a renowned person who's coming to share with us. त्यांनी पण ते सांगितलं ना की मीच तो सायंटिस्ट. He did not tell that I am that scientist. कारण जेवढे मोठे तेवढे नम्र. The more they're renowned, the more they're humble. हालेलुया. म्हणून आम्हाला स्वर्गाचं राज्य पाहिजे. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे? सेवक व्हायला पाहिजे. One who wants to be great should be a servant first. आधी नम्रता, मग मान्यता. First humility, then acceptance. आम्ही काही नसताना आम्ही असा आविर्भाव आणतो की बाबा मला फार सगळं कळतं. Even when I'm nothing, we pretend we know everything. असं असू नये. We should not be like that. आणि त्या फ्रान्सिस डी ब्रेटो त्यांचं ते व्याख्यान मी ऐकलं. I heard the interview of Francis de मला एक Brito. प्रेरणा मिळाली की आपण सौफेर वाचन करायला पाहिजे. And I got an inspiration. I should have सगळं साहित्य आपण वाचलं पाहिजे. We should read all the literature. माझ्या महाराष्ट्रातलं काय गोष्टी त्या मला समजल्या पाहिजे. We should know all the things about what's happening in Maharashtra. संकुचित मनोवृत्तीचा काय उपयोग नाही. And if the mind with hesitation is of no use. असं असतं म्हणजे काय संकोचित आम्ही आहोत. If we are this means we hesitate a lot. संकोचित काय उपयोग नाही. It is of no use. ज्ञानार्जन होणं गरजेचं. We should be knowledgeable. सगळं वाचा. We should read everything. आणि तुम्हाला काय महत्त्वाचं त्यातून तुम्ही घ्या. And take whatever is important for you. Hallelujah. चांगले कवी त्यांची कविता वाचा. Read the poems of a good poet. चांगल्या साहित्यिकांचे ग्रंथ वाचा. And read the things of the literary. त्यांचे अनुभव ऐका. Hear about the experiences. त्यांच्या मुलाखती पहा. Hear about his interviews. YouTube वर तेवढा तरी हे करा, वापर करा चांगला. Hear such things on YouTube. Hallelujah. मनुष्याला घातक ठरणारी गोष्ट म्हणजे मोबाईलचा अनावश्यक वापर. And the thing that is harmful to a man, that is
अनावश्यक नको इतका वापर Unnecessary use of the हा, mobile. खूप वाढलेला आहे प्रिया. And it has increased a lot. उगाच इंस्टाग्रामवर जायचं, उगाच अमेझॉनवर जायचं, उगाच शॉपिंगचं काहीतरी करायचं, काही नसल्या तरी पार्सलीवर पार्सली, पार्सलीवर पार्सली. हा म्हणजे मोबाईलवर काय करता? शॉपिंग. And there's of no use we go on Instagram and scroll and keep on ordering stuff from online एखाद्या shopping. विद्वान व्यक्तीचं नाव टाईप करून एखादं आणलं, त्याचा त्यांची मुलाखत बघितलं की किती ज्ञानात भर पडते आणि आम्हाला कळतं आणि त्याच्यास मी ऐकतो तेव्हा आम्हाला कळतं अरे किती चांगलं आपण ऐकत आहोत. And we get great knowledge when we search about a renowned person on the phone. नाही तर हॅपी बर्थडे, Otherwise, गुड happy birthday, मॉर्निंग, good morning, गुड नाईट, and these texts. जेवला का, Did you eat? बसला का. Are you sitting? हालेलुया. Hallelujah. एकदा मी असाच एका ठिकाणी गेलो होतो, मीटिंग सुरू व्हायला जरा वेळ होती म्हणून बसलो होतो जरा. And once I went to a place, there was some time for the प्रार्थनेला meeting. एक ते ब्रदर आले होते, And there was a brother who came for prayer. आले बसले जरा. And he sat down. आता माझ्या समोर बसले होते, जरा बसले की माणसाला कसं स्थिर बसवत नाही ना. And if a person sits, he cannot sit stable. मोबाईलच्या अगोदर बसत होते स्थिर, आता मोबाईलमुळे स्थिर बसत नाही. For the phone, they used to sit बसले idle. बसले एकदम मोबाईल काढला, And he sat and he removed his phone. लावला फोन मित्राला. And he called his friend. काय रे मग कुठं आहेस, Then he asked, "How are you? काय चाललंय. How's it going?" मग त्याने विचारलं तू काय करतोय. Then he asked, "What are you doing?" काय बसलोय म्हणून केला फोन तुला. He said, "Just I was sitting, that's why I called you." हालेलुया. Hallelujah. फोन, मोबाईल फोनचा अनावश्यक वापर काय करा, टाळा. And असं स्वतःला म्हणा, say to yourself, refrain from the हे unnecessary use माझ्या of phone. मना, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळ. ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणतो, हे माझ्या जीवा काय कर परमेश्वराचा, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याचा एक सुद्धा उपकार विसरू नको. पण आम्हाला ती मोबाईल करू दिल तर ना, म्हणून मनाला पहिल्यांदा हे झापा की अरे हे मना, And tell your mind first, "Oh my soul," आवश्यक वापर मोबाईलचा बंद कर. and refrain from the unnecessary use of your phone. हालेलुया. Hallelujah. मन वढाय वढाय. And your mind roams everywhere. प्रियानो, पण फार तुम्हाला वाटतं तेवढं ते साधन आहे. फार तुम्ही चुकीच्या गोष्टी अतिशय चुकीच्या दिशेनं तुम्ही मार्गक्रमण करत It's आहात. not as simple as you think. You're going towards the wrong direction. अतिशय वाईट आहे. It is extremely bad. चांगले चांगले लोक त्याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत. Great people have gone in through that path. एका फार मोठ्या वक्त्याचं मी भाषण ऐकत I होतो was listening about a great man, आणि त्यांनी सांगितलं त्यांनी मोबाईलवरच तरुणांना बोध करत होते. and he was guiding the youngsters मग about त्यांनी the phone. जगातल्या फार मोठ्या काही बिझनेसमॅन लोकांच्या अशा काही त्यांनी उदाहरणं दिली. And he gave examples of some great businessmen. हे सगळे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत. And these are the such great businessmen. जगातला सगळा श्रीमंत कोण आहे ते ॲलन काय काय नाव आहे त्यांचं. मग ते किती वेळ मोबाईल वापरतात. And the richest people, and how long do they use their phones? ठराविक वेळ फक्त त्यांचा तो मोबाईलचा वापर असतो. Only for a limited period of time they आणि ते use their पण फक्त phones. कामासाठी And असतो. only for the work. इतर वेळेला ते मोबाईलकडे बघत नाही, मोबाईल हातात सुद्धा ते घेत They नाही. do not see the phone or take the phone in hand. हालेलुया. Hallelujah. आम्हाला काही नसलं तरी मोबाईल पाहिजे. If we do not have anything, we need phone. मुलं वॉशरूम मध्ये गेले, वॉशरूमच्या शेजारी गेलं तरी वॉशरूम मधून पण आवाज येतो मोबाईलचा. If the youngsters go to the washroom, if we go near the washroom, you hear the sound of the phone. आता वॉशरूमला ज्या कामासाठी ते तरी होते का मोबाईलच बघणं होतं. And are you doing the work you went for, or are you just seeing the phone? हसण्यावर घेऊ नका, फार कठीण आहे. And take it seriously. त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यावर, And the effect happens on your जे eyes. काय बघता त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर, And whatever you read, that effect on your brain, तुमच्या मनावर, in your heart, आणि मग चित्तस्थैर्य and your mind is not content. बिघडलं. And that is disappeared. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. नको ते कॉन्टॅक्ट वाढला जातात. And unwanted contacts have नको increased. ते चॅटिंग होतं. Unwanted chatting मन increases. सैरभैर फळतं. And your mind आणि wanders मन around. एकदा बेलगाम सुटलं And once it is left, की पुन्हा ते ताब्यात येणं फार कठीण आहे. it is very difficult to bring it under control. मोठमोठ्या संतांना सुद्धा ते लवकर जमलं नाही. आपण तर सामान्य लोक आहोत. Big saints, it also was not possible. We are regular सावध people. राहा. So be vigilant. मोबाईल लांब ठेवा. Keep your phones away. शरीरापासून पण लांब ठेवा. Away from your body. मनापासून पण From लांब your ठेवा. mind.
निवांत मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, प्रभूमध्ये मग्न राहा आणि प्रभूला पहा. Meditate and be restful and delight yourselves in the Lord. परमेश्वराच्या दर्शनाविषयी सदा काय असा, उत्सुक असा. Always be zealous to see God. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग आजपासून मोबाईलचा अनावश्यक वापर. From today, the unnecessary use of phone should be stopped. अभ्यास जरी असला तर थोडा बाजूला ठेवा, तो पुस्तकातून अभ्यास करा. Even if it's study, keep your phones aside, read from the physical book. बरं, या ठिकाणी आम्ही आलो, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका. Do not set your mind on high वाचा things. पुढं. लीनतेच्या गोष्टींनी तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा, ओढले जा. आपणाला शहाणे समजू नका, आपल्याला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट, बस. But associated with the humble, do not be wise in your own opinion. नम्रता, लीनता जे काय लिहिले तिथं वाचा. लीनतेनं लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा. हा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टीने काय करा, ओढले जा. याकोबाचं पत्र, यशाचा ग्रंथ 57 अध्याय आणि त्याचं एक मिनिट मागच्या वेळेस आपण काय रोमकराचं 12वा अध्याय वाचलं. याकोबाचं पत्र 4था अध्याय 10व वचन. याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 10वं वचन. प्रभू समोर नम्र व्हा, प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उंच करेल, म्हणजे तो तुम्हास उंच करील. It's in James 4:10, humble yourselves in the sight of the Lord and he will lift you up. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे, Here the Bible says, तुम्हाला उंच जर व्हायचं if असेल, you want to be exalted, म्हणजे शरीराच्या उंचीविषयी या ठिकाणी सांगितलेलं नाही. it's not called about the exaltation of your body. तो तुम्हाला उन्नत व्हायचं आहे, If you want to grow, तुम्हाला प्रगती करायचं if you आहे, want to progress, तुम्हाला उंच व्हायचं if आहे, you want to be तर exalted, या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत here आहे, the scripture says, प्रभू समोर नम्र व्हा. humble yourselves in the sight of the Lord. म्हणजे ज्याच्या समोर नम्र होतो तो तुम्हाला काय करेल, उंच करेल. He will lift you up. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ही देवानं दिलेली आज्ञा This आहे. is the commandment given by God. जो स्वतःचा नकार करतो, स्वतःला खाली घेतो, तो देव म्हणतो मी त्याला उंच करणार The one आहे. who denies himself, God says, I will lift him up. म्हणून तो बायबल मला सांगत आहे की प्रभू समोर नम्र तुम्ही व्हा, So the Bible says, humble yourselves in the sight of म्हणजे God, तो तुम्हाला उंच करणार so आहे. that he will exalt you. पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. हा, तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमरबंद बांधा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. It says in 1 Peter 5:5, likewise you younger people submit yourselves to your elders. Yes, of all you be submissive to one another and be clothed with humility, for God resists the proud but gives grace to the humble. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. You younger people submit yourself to your elders. एकमेकांची सेवा करा And be submissive to one another. एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमरबंद बांधा. And be clothed with humility to be submissive to one another. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो God resists the proud आणि लीनांवर काय करतो, तो कृपा करतो. and gives grace to the humble. हालेलुया. Hallelujah. लीनांवर तो कृपा करणारा देव आहे, नम्र लोकांना तो उंच करणारा देव आहे. He is a God who has grace on the humble and lifts the humble. रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय 3रं वचन. मागच्या वेळेस वाचलं का? बहुतेक बघा, वाचलं का? मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. हालेलुया. It says in Romans 12:3, for I say through the grace given to me to everyone who is among you, not to think of himself more highly than he ought to think, but to think soberly as God has dealt to each one a measure of faith. आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग, Using the spiritual gifts wisely. जो आता आपल्याला दिसत नाही.
the thing that we do not see now. आध्यात्मिक दान देव देतो, God gives spiritual पण gifts, त्याचा उपयोग योग्य होत नाही. but it is not used rightfully. भविष्यवाणी आहे, There is prophecy. म्हणजे ज्याला आपण प्रॉफेसी म्हणतो. We called it prophecy. आरोग्याचं दान आहे, This gift of healing. पण आम्ही पाहतो 9 कृपादान आहेत, पण प्रियानो पण त्याचा योग्य उपयोग आम्ही करत नाही. There are 9 gifts, but we do not use it rightly. मग या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे, You're the servant of God. मला Says, प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानवयास योग्य यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका. says through the grace given to me, to everyone who is among you, not to think of himself more highly than he ought to. हालेलुया. Hallelujah. स्वतःला अधिक मानू नका. मी म्हणून बायबल सांगतं मानवयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. Not to think of himself more highly than he ought to think, but to think soberly, as God has dealt to each one a measure of faith. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. We should identify ourselves. हालेलुया. आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. We should know ourselves. आणि जो स्वतःला ओळखतो, The one who knows तो himself, मनुष्य व्यवस्थित पुढे जातो. and that person can progress म्हणून properly. आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. So we should know मी ourselves. कोण आहे, Who am I? माझी मर्यादा काय आहे, What is my boundary? माझी क्षमता काय What is my आहे, मी capability? काय करू शकतो, What I can do? देवानं मला काय क्षमता दिलेली And आहे. what capability has God given to me? हालेलुया. मोठा Hallelujah. विश्वास काय काय ठिकाणी शिक्षण दिलं जातं, And there is some teaching, it's called great आणि मग faith, चांगल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडतात प्रिया. and wrong things happen. तसं काही उपयोगाचं नाही, कारण प्रत्येक आपापल्या परिमाणाप्रमाणे प्रत्येक अंग विकसित होणार आहे. And that's of no use, because every member has been developed. नाही तर फार मोठा घोळ होतो प्रिया. Otherwise everything is a chaos. एकदा एक बेडूक आपल्या आईकडे गेला. आज मी खूप मोठा प्राणी बघितला. माहितीये का ती गोष्ट? नाही माहित. बेडूक आपल्या पिल्लू आईकडे गेलं, त्याने एक बैल बघितला. And frog went to his mother and said he saw a bull. आणि त्याने तो गेला आईकडे. आज मी खूप मोठा प्राणी बघितला. And he went to his mother. प्राण्यांची गोष्ट आहे, लहान मुलांची गोष्ट आहे बरं का. बोध आपली This is a children's- गोष्ट सांगतात. बेडूक कधी बोलतं का? This is a children's tale, and that frog said to his mother, I saw a big पण bull. बोध देतात मुलांना त्याच्या गोष्टीतून, तशी ती गोष्ट आहे. But it gives benefit. मग ती आई म्हणते केवढा होता तो So प्राणी. the mother said, how big was it? माई स्वतःला फुगवती, And so the mother अंग exalts फुगवती. herself. म्हणजे नाही म्हणते आई याच्यापेक्षा मोठा होता. And the mother starts inflating मग ते herself अजून and says, स्वतःला so फुगवते. big. She does it more. याच्यापेक्षा मोठा होता का? She says, was एवढा it होता more? का? नाही म्हणे याच्यापेक्षा मोठा And she होता. kept on आणि अशी increasing. फुगत गेली आणि फुटून गेली. And once she went on inflating, and she Hallelujah. burst. ह्याच्यातून काय शिकायचं? And what did you learn? स्वतःची मर्यादा ओळखा. Understand your मी boundaries. काय आहे, मी काय करायला पाहिजे. Who am I and what I should do? आमेन. Amen. योग्य दानाचा वापर करा. Use your gifts rightfully. नाहीतर मग अतिशय चुकीच्या गोष्टी काहीतरी घडतात प्रिया. So the wrong things happen. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, So Bible says, देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना. think soberly, as God has dealt to each one a measure of faith. मर्यादेने मानणं गरजेचं आहे. You need to understand with the boundaries. फिलिप्पेकराचं पत्र याचा 2 अध्याय 5 वचन. असली जी चित्तवृत्ती हे आपल्याला माहिती आहे. असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती, अशी ख्रिस्त येशूमध्ये होती, ती तुम्हामध्येही असो. It says in Philippians 2:5, let this mind be in you which was also in Christ Jesus. त्यांनी स्वतःला नम्र केलं. He humbled himself. वधस्तंभावरचं शापित मरण त्यांनी सहन He केलं. endured the cursed death on the cross. आणि देवानं त्याला स्वर्गात सर्वात उंच केलं प्रियानो. And God exalted himself the highest in the heaven. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला दिलं. He gave him the greatest name of all. आणि तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला And आहे. he's sitting at the right hand of the Father. कशाच्याद्वारे झालं? How did it happen? नम्रता. Because of humility. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्ताची चित्तवृत्ती. The mind of Christ. तो नम्र होता म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून तो आला. He was humble, that's why he sat on the colt of तो a donkey. राजा होता म्हणून त्यांनी घोडा मागितला का? He was a king, did he ask for a त्याने horse? रथ मागितला का? Did he ask for a मी chariot? राजा आहे, मला असं द्यायला पाहिजे असं तो म्हटला Did का? he say, I'm a king, you should give me? त्यांनी स्वतःला नम्र He केलं. humbled himself. पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं हेच माझं काम, हेच माझं अन्न तो म्हटला प्रियानो. He said, walking by the will of God, that is my food. आणि त्याच्या नम्रतेचा परिणाम हा झाला And the effect of his humility was की such, सर्व नाव श्रेष्ठ नाव त्याला he मिळालं. got a name above all names. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू. He's the King of kings and the Lord of आणि तो lords. पित्याच्या उजव्या हाताकडे
बसलेला And he's आहे sitting at the right hand of the आणि Father. तिथून लवकरच तो आपल्या लोकांना घेऊन जायला येणार And he's आहे. coming soon to take his people. कुठले ते लोक आहेत जे त्याच्यावर उचलले जाणार Who आहेत? are those people who are going to be taken up with him? ज्यांना ख्रिस्ताची चित्तवृत्ती अंगी लिहिलेली आहे ते लोक. The one who have imbibed the mind of हालेलुया. Christ. Hallelujah. तुम्हाला जर उचललं जाणं पाहिजे If you want to be taken तर up with अशी him, जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई so होती the such mind that was in Christ, तुम्हीही आपल्या अंगी ल्या म्हणजे ती स्वीकारा. you also accept the same mind. तो स्थिर होता. He was stable. त्याच्यावर थुंकले, They spat on him, सप्राका मारल्या, and he was त्याला slapped, विवस्त्र केलं, and his clothes were taken away. सापकाचे फटके मारले, He was beaten with stripes. सर्व त्यांनी सहन He केलं. endured पण everything, त्यानं आपलं तोंड उघडलं नाही. but he did not open his mouth. संयमाचा आत्मा, Spirit of चित्त self-control, स्थिर, कारण His त्याला mind माहित was होतं की stable. मी काय करत because आहे, he knew what he मी was doing. कोणाच्या आज्ञेप्रमाणे करत By whose आहे. will am I doing म्हणून this? नंतर तो समाधान पावेल, बायबल आम्हाला That सांगते. is why Scripture says he'll later आणि attain त्याने ते contentment, समाधान मिळवलेलं and आहे. he attained that contentment. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो की ख्रिस्ताची चित्तवृत्ती आम्ही अंगी लेणं गरजेचं आहे. So that is why we should have the mind of Christ. आता आपण काही उदाहरणं पाहणार We आहोत, are going to learn about some पण ती examples, पुढच्या रविवारी पाहणार but आहोत. on next Sunday. पुढच्या रविवारी नाही, त्याच्यानंतरच्या कधीतरी रविवारी पाहूया. पुढच्या रविवारी आपल्याकडे युथ कॅम्पसाठी येणारे प्रीचर आहेत, ते प्रीच करणार आहेत. And next to next Sunday, we have a preacher for the youth camp next Sunday. त्यानंतर आपण कधीतरी त्या गोष्टी आपण बघूया देवाच्या कृपेनं. Then by the grace of God, we'll learn about it. त्याच्या अगोदर फक्त एक वचन वाचा आणि नंतर आपण प्रार्थना करूया. Let's read a word and pray. योहानाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. आता नोव्हेंबर आला, डिसेंबर आला, त्यामुळे आता किती संधी मिळते आपल्याला सगळा विषय कंप्लीट करायला. बघू आपण. कारण जसे मी तुम्हास केले कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे, तसे तुम्ही करावे म्हणून तुम्हास कित्ता घालून दिला आहे. काय कित्ता होता बरं तो? फक्त सांगा, मग आपण पुढच्याच बघूया. काय कित्ता होता ब्रदर तो? आता जो ते कसला कित्ता होता त्याने घालून दिला? शिष्यांचे पाय. हा, काय केलं त्यांनी? शिष्यांचे पाय धुतले. नम्रतेचं सर्वोत्कृष्ट उदाहरण कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. यास आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेने पुढे आपण पाहणार आहोत.